अमरावतीत भाजपचे आमदार अनिल बोंडे यांनी नायब तहसीलदाराला केलेल्या मारहाणीचा निषेध करत जिल्हा महसूल अधिकाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन केलं। या प्रकरणी आमदार बोंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येते। सोमवारपर्यंत बोंडेंना अटक झाली नाही तर अधिक तीव्र आंदोलन करू असा इशारा या कर्मचाऱ्यांनी दिलेला आहे। शनिवारी संध्याकाळी त्यांनी या तहसीलदारांना मारहाण केलेली होती। संजय गांधी निराधार योजनेमध्ये त्रुटी असल्याचं कारण देत बोंडे यांचा काळेंशी वाद झाला होता आणि या वादात संतापलेल्या आमदार बोंडे यांनी थेट तहसीलदार काळे यांना मारहाण केली होती। या मारहाणीची मोबाईल क्लिप सध्या व्हायरल झालेली असून आमदारांच्या विरोधात कारवाईची मागणी करण्यात येते। प्रकरणाची विचारणा केली तर मी म्हटलं प्रकरणी जे आज तलाठ्यांकडे पूर्तता करण्यासाठी दिलेले आहेत, परत आल्यानंतर पुढील कार्यवाही करता येईल। तर त्यांनी मला हरामखोर, तुला इथं कोणी नियुक्ती दिली, माझ्या लोकांचे तुम्ही प्रकरण का त्रुटीत लावलेत, तुला इथं राहायचं नाही काय, अशा उद्धट भाषेमध्ये बोलचाल करून मला कर्मचाऱ्याच्या समक्ष मारहाण केली।